15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी सोलापूर जिल्हा परिषद पूनम गेट येथे सादिक शेख यांच्या वतीने सोलापूर शहर व जिल्ह्यातील विविध विषयांवर धरणे आंदोलन करण्यात आले। यावेळी भ्रष्टाचार विरोधी मंचचे संस्थापक अध्यक्ष व मानव अधिकार संरक्षण संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सादिक शेख, प्रदेश कार्याध्यक्ष परवेज मुल्ला, पश्चिम महाराष्ट्र सचिव अकबर शेख, शहराध्यक्ष अजहर विजापुरे, शहर सचिव सलीम मुजावर, शहर संपर्क प्रमुख मीर मोहम्मद खान, पत्रकार सुमित भांडेकर, पत्रकार नरेश सब्बन, जिल्हाध्यक्ष सादिक मुजावर, जिल्हा प्रचार व प्रसार प्रमुख बंदे नवाज शेख, शहर कार्याध्यक्ष मोहसिन बागवान, अब्बास शेख व अनेक मान्यवर उपस्थित होते। नमस्कार, मी सादिक शेख, संस्थापक अध्यक्ष भ्रष्टाचार विरोधी मंच, प्रदेशाध्यक्ष मानवाधिकार संरक्षण संघटना। आज या ठिकाणी सर्वप्रथम मी सर्व भारतीयांना स्वातंत्र्य दिनानिमित्त स्वातंत्र्य दिनाची शुभेच्छा देतो। आज या ठिकाणी पूनम गेट जिल्हा परिषद येथे आम्ही धरणे आंदोलनासाठी बसलेला आहे। या धरणे आंदोलनाचा विषय असा आहे की सोलापूर महानगरपालिका बांधकाम परवाना विभागचे उप अभियंता NS मठपती यांची खातेने चौकशी करून तात्काळ निलंबनाची कारवाई करा। या विषयावर मी गेल्या 1 वर्षापासून महाराष्ट्राच्या मंत्रालय, सोलापूर जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर महापालिका आयुक्त यांच्याकडे वेळोवेळी पत्र व्यवहार करून देखील आजपर्यंत उप अभियंता मठपती यांची कुठलीही खात्याने चौकशी झाली नाही। सोलापूर बांधकाम परवाना विभाग या ठिकाणी महापालिकेत उप अभियंता NS मठपती यांनी गेल्या अनेक दिवसापासून त्या पदावर करोडो रुपयाचा त्यांनी भ्रष्टाचार केला आहे। अनेक बाहेरच्या झिरो जे त्यांच्याकडे फाईल घेऊन येणारे एजंट आणि दलाल आहे त्यांच्याकडून बांधकाम परवाना विभाग या ठिकाणी बांधकाम परवाना, हार्डशिप व अनेक अनधिकृत बांधकामाबाबत लाखो रुपयाचा त्या ठिकाणी पैसे घेतल्याशिवाय त्यांनी काम करत नाही। याच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करा म्हणून गेल्या 1 वर्षापासून माझा पाठपुरावा सुरू आहे। आजपर्यंत त्याच्यावर कुठली कारवाई झाली नाही। दुसरा विषय असा आहे की महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरस्थान अभियान जिल्हास्तरीय सन 2023-24 अंतर्गत शास्त्रीनगर भगतसिंग चौक रोड 2 नंबर बस स्टँड कडे जाणारा रस्ता, या ठिकाणी जे डांबरीकरणचं काम झालं आहे या कॉन्ट्रॅक्टरवर गायत्री कन्स्ट्रक्शन सुभाष भोसले यांच्यावर कारवाई करून त्यांना ब्लॅकलिस्ट करा म्हणून महापालिकेत मी गेल्या अनेक दिवसापासून पाठपुरावा केला आहे। त्या ठिकाणी जे 43 लाख रुपयाचा काम झाला आहे रस्त्याचा, ते पूर्णपणे निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे। 43 लाख रुपये शासनाचे घेऊन या कॉन्ट्रॅक्टरने अतिशय निकृष्ट दर्जाचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे। याच्यावर कारवाई करा म्हणून मी गेल्या अनेक दिवसापासून महापालिकेत पाठपुरावा केला आहे। त्याच्यावर देखील आजपर्यंत कुठलीही कारवाई झाली नाही। तिसरा आमचा विषय असा आहे की जल जीवन मिशन सन 2022-23 अंतर्गत मौजे बोरामणी तालुका दक्षिण सोलापूर येथे नवीन पिण्याची पाण्याची टाकी तयार करण्यासाठी जे कन्स्ट्रक्शनचं काम श्रीकांत R सोनी यांना देण्यात आला होता, या कॉन्ट्रॅक्टरवर कारवाई करून याला ब्लॅकलिस्ट करा म्हणून जिल्हा परिषद या ठिकाणी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे मी गेल्या अनेक दिवसापासून पाठपुरावा केला आहे। त्या कामामध्ये अनेक त्रुट्या आहे। त्यांनी या कॉन्ट्रॅक्टरनी अनेक करारनाम्यामध्ये त्रुट्या ठेवलेल्या आहे। याच्यावर देखील आजपर्यंत जिल्हा परिषदच्या वतीने कुठलीही कारवाई झाली नाही। चौथा विषय असा आहे की दक्षिण सोलापूर कुंभारी हद्दीतील अवैध मुरुम करणाऱ्यांवर व तसेच या ठिकाणी अंबिका गृहनिर्माण संस्था आशाराम बापू या परिसरामध्ये गट क्रमांक 653/2 या ठिकाणी मुरुम करणाऱ्यांवर कारवाई करा म्हणून आम्ही मान्य तहसीलदार यांच्याकडे पाठपुरावा केला आहे। यांच्यावर देखील आजपर्यंत कुठलीही कारवाई झाली नाही।
यासाठी आज या ठिकाणी आम्ही धरणे आंदोलन करत आहे। या 4 विषयावर आज आमची धरणे आंदोलनामध्ये मागणी आहे। जर येणाऱ्या काळात या विषयावर आमच्या धरणे आंदोलनाची शासनाने दखल घेतली नाही तर या सर्व विषयावर आम्ही मंत्रालय येथे आझाद मैदानावर देखील आम्ही आंदोलन करणार आहे।